विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 6 जागांची मागणी केली आहे। काँग्रेसच्या या मागणीनुसार इतर 4 जागा ठाकरे गट, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये विभाजित केल्या जाणार। विशेष म्हणजे मुंबईतील शुक्रवारच्या बैठकीत विदर्भातील जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरल्याची चर्चा आहे। पाहूयात। मुंबईत ठाकरे गट, विदर्भात काँग्रेसची वट। विदर्भातील 10 पैकी 6 जागा काँग्रेसला। मुंबईच्या बैठकीत विदर्भाचा फॉर्म्युला ठरला। वंचितलाही मिळणार विदर्भात जागा। काँग्रेस पक्ष अडचणीत असताना विदर्भाने नेहमीच काँग्रेसला मदतीचा हात दिला। लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला विदर्भातून बळ मिळालं। 2019च्या निवडणुकीत देखील काँग्रेसचा एकमेव खासदार हा विदर्भातील चंद्रपूरमधून निवडून आला। त्यामुळेच काँग्रेसने संकटातही उभा केलेला हा गड आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे। त्यासाठीच काँग्रेसने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात विदर्भातील 10 पैकी तब्बल 6 जागांवर दावा ठोकलाय। विशेष म्हणजे शुक्रवारच्या बैठकीत विदर्भातील फॉर्म्युला ठरल्याची ही माहिती मिळते। जागेचा पेच कुठंच नाही। मी परवा पण सांगितलेलं आहे की 48 जागा महाविकास आघाडी लढेल। त्याच्यामुळे कुठलाही वाद जागा वाटपामध्ये नाही। त्यामुळे याच्यामध्ये आपणही जाऊ नका आणि असा वाद कुठलाही आमच्यामध्ये नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीत विदर्भातील जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। ज्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला हे मतदारसंघ असू शकतात का हे बघावं लागेल। यामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली अशा 6 जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे। तर शिवसेना उभाटा गटाला हे मतदारसंघ असू शकतात का हे देखील बघावं लागेल। यामध्ये यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी पवार गटाला कोणते मतदारसंघ असू शकतात? यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने भंडारा गोंदिया मतदारसंघ काँग्रेसला देण्याची तयारी दाखवली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याचा वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा आहे। तर वंचितचे प्रमुख असलेल्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याची माहिती मिळते। आज जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। आमच्यासाठी जागा वाटप हा इश्यू नाही। भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे। त्यानंतर जागा वाटप। पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव, संपूर्ण पराभव। त्यानंतर जागा वाटप येते। जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे। मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही। खरं तर बदललेली राजकीय परिस्थिती पाहता विदर्भ हा तसा भाजपचा गड बनला। पण महाविकास आघाडीचा विचार करता इतर पक्षांच्या तुलनेत इथे काँग्रेसची ताकद जास्त आहे। त्यामुळेच आता ठाकरे आणि पवार गटानेही काँग्रेसला विदर्भात मोठा भाऊ म्हणून मान्यता दिल्याचं दिसतंय। दोन्ही पक्षातील फुटीमुळे असंही दोघांकडे तुल्यबळ उमेदवार नाहीयेत। त्यामुळेच विदर्भातील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर जास्त चर्चा न करता ठाकरे गट आणि शरद पवार गटानं काँग्रेसला सर्वाधिक जागा देणं मान्य केल्याची चर्चा। आता याची घोषणा नेमकी कधी होते यावर भाजपची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईहून प्रणाली कापसेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।